या ठिकाणी आणि ते पारितोषिक असं आहे, आमचे मित्र चेतन मुंडेकर, संतोष दादा मुंडेकर, साहिल मुंडेकर, मिलिंद मुंडेकर, आदित्य पातेरे, ओझरे खुर्द, मुंडेकरवाडी यांच्याकडून लोकशाहीर पिंट भडकर यांनी जे आता गीत गायलं त्या गीताच्या वन्समोरसाठी 301 रुपयांचं पारितोषिक आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शाहिरांनी हे गीत स्टेजवर वन्समोर करायचं आहे. वन्स मोर. हॅलो. खरं तर जुनं हे सोनं आहे मायबाप. कारण आता आपण पाहतो की युट्यूबला मृदुंगाच्या तालावर जेवढी गाणी येतात ते आता गाजतात. फुलामध्ये आहेस तू, पानामध्ये आहे, सावता माळ्याच्या तू मळ्यामध्ये आहेस, संत गोरोबा काकाच्या मातीमध्ये तू. पण मग देव कुठे? म्हणून काय म्हटलंय बघ, त्या बैसलेल्या भक्तगणांच्या हृदयामध्ये तू आहे. अरे तसा लाडक्या माझ्या गणराया तू या पिंट्याच्या गोडगळ्यामध्ये आहे. हाती घेऊनी पुष्पांच्या पूजुया गौरी गणेशाला, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा, पूजुया गौरी गणेशाला, हाती घेऊनी गणराया माझा तालावर नाचे, माझा तालावर नाचे, गणराया माझा तालावर नाचे. रंगणी ओ रंगवरावा, पूजुया गौरी गणेशाला. धन्यवाद माझा शिका, धन्यवाद. माझा माळा पूजुया गौरी गणेशाला, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा, पूजुया गौरी गणेशाला. मायबाप रसिक हो, आपण पाहतो दिवसा ढवळ्या रस्त्यावरती आपल्या आई बहिणीवरती अत्याचार होतात. मायबाप केस कोर्टात जाते, केशीचा निकाल लागायला 50-60 वर्ष सुद्धा निघून जातात. शोकांतिका आहे मायबाप, शोकांतिका. आणि कलाकाराचं आद्य कर्तव्य आहे की नुसतं नमन केलं म्हणजे झालं नाही. ज्यावेळेला शाहिरांना उभं राहायचंय त्यावेळेला समाजात प्रबोधन झालं पाहिजे. मायबाप 3 तास माझ्या रसिकांचा वेळ त्यांना काम नाहीये आणि कलाकाराला धंदा नाहीये म्हणून कला सादर नसते करायची. मायबाप काय म्हटलंय बघ, कुणाला न्याय मिळाला तर कुणाला मिळाला नाही. मायबाप ज्यावेळी माणसाकडे प्रार्थना दया अर्पितो काव्य सुमन, मागणे कची आहे कराया भूवरी भ्रमण. ज्याच्या वेळी समाजामध्ये ज्याची गरज असते मायबाप
किमान त्या एखाद्या विषयावरती एखादं समाज प्रबोधन गीत आपल्याकडे असलं पाहिजे, सादर झालं पाहिजे. महापापे फार भोकळली होईल असं हे नावा, अरे माणसात ना माणूस उरला अधांतरी दरबार. रसिक जना 5 लाखाच्या वरती यूज आहे त्या गाण्याला. 2017 मध्ये लिहिलं गाणं आहे, बरोबर ना रसिक जना. हा एक नवीन विषय आपणासाठी. काय म्हटलंय बघ, श्री गणा प्रार्थना तया अर्पितो काव्य सुमन, मागणे कची आहे कराया भूवरी भ्रमण, तुझी चकिले करे साजे मागू लागली अविचारी, वाटते का धर्माची सुरू झाली तुझी वारी, अटल पितवाव्या बाप्पा तुम्ही यावे घेऊन अवतार करुण करा, सुख करता तो दुःख हरता, सृष्टीचा पालन करता, सुख करता तो दुःख हरता, सृष्टीचा पालन करता. हे ना? हा. जाहीर झालाच म्हणावं. लोक प्रबोधनासाठी या समाजासाठी व्यासपीठावरती उभा राहतो आणि या समाजाचं प्रबोधन करतो. मायबाप त्यालाच शाहीर म्हटलं जातं. तो असतो लोकशाहीर. आणि म्हणून समाजातलं हे वास्तव तुम्हाला म्हणतोय. तुझ्या दारी मंदिरी कोण करी तो गोरी, जिथे जावे तिथे पाहावे नवाडी न भ्रष्टाचारी, जिथे पाहावे तिथे पाहावे नवाडी न भ्रष्टाचारी, जिथे जावे तिथे पाहावे नवाडी न भ्रष्टाचारी. मायबाप रसिक हो, केदारलिंग नमन नाट्य मंडळ काटवली, केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली निर्माता चेतन मेस्त्री व संपूर्ण सहकारी कलाकार यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आप्पाशेठ पागार देवरुख ते प्रसिद्ध व्यापारी व पाटगावचे रहिवासी आप्पाशेठ पागार, कैलासवासी दिलीप शेठ पागार यांचे चिरंजीव याचकडून संपूर्ण कार्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.
यांच्याकडून आता जे गीत झालं त्या गाण्याच्या वन्सपोर्टसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. कार्यक्रमाला विलंब झालाय तरी रसिकांचा आग्रह म्हणून गवळण स्टेजवरती वन्सपोर्ट घेतो. धन्यवाद. आनंदी आनंद मनात हो नरकाले होऊनिया बेधुंचा मथुरेचा घाट गणाग मोडी वाट सांभाळ ग फोडीला माठाला तुसा आडवा येईल पाहून राधेला कन्हैया. वैभव रसिका, राधा आणि परब्रह्म भगवान श्रीकृष्ण ही शरीर फक्त वेगळी होती, आत्मा एकच होता. वैभव, आज आपण पाहतोय की राधा आणि कृष्णाचं प्रेम आपण कोणत्या नजरेनं पाहतो. वैभव रसिका, खरोखर आपण सगळे सुज्ञ आहोत. राधा आणि कृष्ण हा वेगळा नव्हता. राधेशिवाय कृष्ण नाही आणि कृष्णाशिवाय राधा नव्हती. आणि त्या पवित्र प्रेमाचं चिंतन म्हणून गणानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये गवळण सादर केली जाते. बाबा काय म्हटलंय बघ, आनंदी आनंद मनात हो. खरं तर राधेच्या मनामध्ये कृष्णाला भेटण्यासाठी फार आनंद असायचा, पण ती कधीच दाखवायची नाही. राधेचा स्वभाव तसा आहे. काय एका स्त्रीचा स्वभाव तसाच असतो. नाही बा, परब्रह्मा भगवान श्रीकृष्ण हे अर्धनारी नटेश्वर म्हणता येईल, तर तोच शिव होता आणि तीच शक्ती होती. काय म्हटलंय बघ, आनंदी आनंद मनात हो. प्रत्येक गाण्याला अर्थ आहे मायबाप, प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. माझा गण असो गवळण असो, प्रत्येक गाण्यामध्ये निश्चितच रसिकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न. आमचे मित्र व साडवली ITI शिक्षक, आमचे मित्र सन्माननीय संतोष कुळे, संतोष कदम या साहेबांकडून संपूर्ण कार्यासाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मालेश्वर कलाबांच्या पाडगाव आम्ही त्यांच्या मनस्विनी आहोत. धन्यवाद. रसिकांच्या माहितीसाठी रसिक हो, स्टेजच्या डाव्या बाजूला जो कलावंत उभा आहे तो जन्मताच बोबडा आहे मित्रांनो. शारीरिक व्यंग लपवून तुम्हासारख्या हजारो रसिकांची सेवा करत असताना मायबाप तुमच्यासारख्या हजारो रसिकांना ज्याने खळखळून हसायला लावलं तो माझ्या सह्याद्रीचा कलाकार, नाव अभिनटे पाटगाव. जन्मताच जरी बोबडा असला तरी मायबाप आपल्याला खळखळून हसवायला आला. एकदा टाळ्यांच्या गजरानं मानवंदना द्या. अरे बोबड्या, काय वाकड्या. हा हा, अरे आपल्या देवाने कामगिरी सांगितली माहिती आहे का तुला? कसली कसली अरे तुझ्या डोक्यात झालेलं नाही. कुठे गेला? पाठी होता म्हैसीला पाणी होतं. हा म्हैसीला पाणी होतं. अरे कृष्णामध्ये आपण हा केलंय 16,360 कोटी का काय काय बोला? 360 काय बोलायला काय त्याला आरोग्य ती कामगिरी तुझ्या होईल काय? तुझ्या होणार काय? कोण आहे? हा मित्र आहे. मित्र बोलवशील का त्याला? मारशील काय? मार बरे हा. हा वाकड्या वाकड्या. हा बघ
इथलं नवं हा कुठलं नवं हा कुठलं ना त्या कुठलं पुढं आहे. एक शाबास. हा. परब्रह्म भगवान श्रीकृष्णाचा आवडता मित्र पेंढा पेंढ्या आणि सुधा पेंढ्या आणि सुधा राधा आणि कृष्ण संपूर्ण गवळणीचा सारा सात रास क्रीडा पेंढ्या परब्रह्म भगवान श्रीकृष्णाचा मित्र होता दोस्त होता सखा होता कृष्णावरती जेव्हा पाठ प्रेम करायचे आज ही तो अजरामर राहिला तो सखा कसा असावा तो अजरामर राहिला तो मित्र कसा असावा समाजाने यातून कोणता बोध घ्यावा काय बाब रसिका परब्रह्म श्रीकृष्ण आणि सुदामा याची पोहा ही गोष्ट आपल्याला माहित आहे सुदाम्याचे पोहे तो सुदामा अजरामर झाला अमर राहिला परब्रह्म भगवान श्रीकृष्ण सोबत त्यालाही पुढे गेले पूजनीय झाला तो पेंढा अरे बघ तुम्हाला कोंबड्याला काय होते रे? कोंबड्याला काय होतं मेलाव नाही तर त्याला दोन कोंबड्याला बोल मला हा कोंबडा होय. कशाला तुला हात मारला विचार त्याला कशाला कोंबडा स्वतःला मारायला काय झालं तुला काय कोंबडा झालाय काय तुला मेला का याला नाही याला नाही त्याला विचार तू गेला कुठं अरे काय सांगू तुला मेला अरे लय मोठं टेन्शन झालं काय झालं काय झालं सुरेश खाके बघ सुरेश खाक्या अरे मेल्याच्या घरात त्याचं खायचं वांदर झालंय त्याच्या घरात त्याचं खायचं वांदर झालंय सुरेश खाक्याचं अरे पण त्याला एवढं समजत नाही काय झालं आपलं पोच केवढं अरे तुला एकट्याला खायला मिळत नाही चार चार कुत्रा कशाला बांधलं दिलं त्यानं कुत्रा बाळा मेला एवढं त्याला कुत्र्याला बांधलं दिले सुरेश खाक्या अरे मेला स्वतःच खायचं वांदर आणि त्याला कुत्र्याला आणून खायला या बरोबर त्याला एवढं समजायला नको अरे हा मजुरी करणारा माणूस ह्याला कुत्र्याची काय गरज आहे बरोबर आहे अरे मी काय म्हणतो माहिती आहे अरे एक कुत्रा बाळगायचा ठीक आहे एक मागल्या झाला एक फुरल्या झाला आणि मेला एक आता साखळी घेऊन फिरवतो आणि त्या कुत्र्या मला काय केला अरे माझी त्याच्या पाक्यात कंपोलन काय दिलेली हा आणि त्यानं पाठीवर कुठला बांधलेला ना तर मेडकान कुठं बांधलेला माहित आहे अगदी दाराच्या बाजूला बांधून ठेवलेला आणि त्या कुत्र्याला मी काय बघितलं नाही मी कसं बघीन हा पण त्या कुत्र्यानं मला बघितलं आणि मी माझी गाय फिरवायला गेलो त्यावेळेस त्या कुत्र्यानं काय केलं माहित आहे अरे एवढा मोठा साखर दर होता ना एवढा साखर दर हक्कल पांढऱ्या बालावर कुत्र्यानं माझ्या अंगावर उडी घातला म्हणजे काय काय केला उडी घातला ते मेला अशी कशी नाही याला मी पलसाला मांग फुलं झालो तरी पण मला त्यानं जमवला आणि असा फुलं जाऊन मला हलवला
आणि नको तिथं आहेत ना कुठं हरवलं आणि तुला जाम मला असा हलवला कुठं हरवलं आणि नको तिथं ना अरे तुला काय सांगू आणि तुला पण काय सांगू अरे अशी 4-5 नकं लागली हा ती जरा बघतील काय नाही प्रेमान बघ अगदी प्रेमात बघ. हा? अगदी प्रेमात. बघतील ना, बघ जरा मला नेल्या नकं लागल्या माझ्या लिवलीवचा आहे माझं आणि तू त्याच्यावर लाग मारतो आता कुठल्या सांगा कशाला बोलतो? मला नेला तुला नकं दाखवू नको याला नका. ए, काय झालं रे अरे वा पेन्या हा काय माहितीये काय तुम्हीच मांडून माहितीये तुम्हीच मांडून काय म्हणतो काय हा मेळा घरातला चाललाय काय रे? मग तो 22ला बघितलंच नाही अरे बावीसला नाही. 22ला मग तो बघितलंच नाही मी बारगुडे असं म्हणतोय तो. तुम्ही बालगुले हा. तर काय करायचं त्या माहितीला आल्या त्या काय म्हणतो काय या त्याच्या मैशीला म्हणतो काय झालं पुण्या काय बोलले ते? अरे तुम्हीच मांडून आहे ना तुलाच बालगुले तुम्हीच मांडून आहे हा त्याच्या माहितीला आल्या त्या काय झालं मोठी ही दगड घेईन आता हे डोक्यात तुम्ही माझ्या खाल अरे इकडे ये. हा ह्या फुसफुस करते काय म्हणते माहिती आहे काय का? म्हणतोय काय तुम्ही बारगुडे आहे ना. तुम्ही बालगुले हा त्याच्या म्हशीच्या पुष्या झाल्या पुष्या शिया झाल्या अरे बारी बारी. हा बारी बारी काय ऐकतोय? नवतच ऐकतोय मग काय झालं काय काय झालं काय डॉक्टर डॉक्टर हा डॉक्टर कुठं आणायचा डॉक्टर माहिती आहे काय माहिती डॉक्टर डॉक्टर माझ्या याच्यात नाही आलं कल्पनीत हा. मानू मानू माहिती कोण? मानू मानू लागलं मला मानू मानू अरे बाजूला काय म्हणतो तो? काय म्हणतोय? बालू होतं. मानू होतं. हा अरे पण याला मागाशी आला होता पाठीमागे अरे मागाशी आला होता पाठीमागचा गोजर तो डॉक्टर आहे. हा मग मी याला खोट्यांनी पण खेळतो होय खोट्यांनी पण खेळतो तो डॉक्टर आहे म्हणतो तो. हा डॉक्टर तो आहे. डॉक्टर आहे तो लागतो हा. हा मग त्याला काय करू याला मोलं मोबाईल हवाय त्याला म्हणतो लोळवायला हवाय बोलवा हवाय. त्याला मग त्याच्या बाजूला म्हणतो लोळवायला हवाय आणि कमी होय. हो. काय करते? त्याला तोंडावर बांधायचं मग. हा, त्याला तोंडावर बांधा. काय बोलतो? हा, कोणा कोणा? होय, तोंडावर बांधा. चला, देवा, आता बोलतो तर नाही. काय विचार काय आम्ही पुन्हा काय बोलतोस म्हणजे हा. आणि इंडियन याचं वाचवलं होतंय पण या मागे. याचं वाचवलं झालं आता माझ्यावर काय झालंय काय तुझं घे तुला घेतलं ना याला घे. अरे याला तुला झालं तरी काय मला मेल्या हे माझ्या मेल्या बायकोचा मेला त्याला हात कशा लावता तुझ्या बायको तुझ्या खांद्यावर कशाला? अरे हा मेला काय डोक्या पालाय काय रे अरे माझ्या बायकोचं माझ्या खांद्यावर नसेल तर काय मेल्या तुझ्या खांद्यावर असेल काय म्हणजे काय मेला ह्याला आवाज दिला गलबलीस मी नाही आवाज दिला. तू मेला आवाज गलबलीस दिला तसं मी काय केलं माहित आहे आणि माझ्या बायकोला एकदम खाण्याची सवय रे अरे मेला कसली म्हणजे काय अरे आंघोळीला जाते आंघोळीला जाते बाजूला मला मेली कुटीला आलं का होते आणि म्हणते काय माहित आहे अहो आतला आणा खायचा पण आणा ही बायको आंघोळीला गेले होय होय अरे ह्यानं मला आवाज दिला गलबल मला होता चालेल नाही कोणी व्यक्ती घेऊन आलं बायको माझी आंघोळ करते तुझी माहिती आहे ना तिचं अंग पुचायचं आहे याला काय म्हणतो बघायचा म्हणतो बायको काम काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतोय काय म्हणतोय बायको आग कशाला तुझी? माझी बायको अंग तुला काय करायचं माझी बायको कशात पण तुझी माझी बायको कशात पण तुझी माझी बायकोला मी बघित तू त्याला काय बघतो जायचा माझ्या बायको तुला काय पण नाही मेला नाही माझ्या बायको तू
काय सांगू, गणपती चालले होय. आता मी तुला काय करू हा? आता इथं कशाला बोललं माहिती मला आहे कशाला बोलवलं का? त्याला जितक्या कशाला बोललं मला कशाला बोलवलं अरे तुला नवलेलं हा तुला नवलेलं म्हणजे काय माहितीये बोल बोल हाय आपल्याला तो नवलेले आणवायचे काय बघ मला काय समजतच नाही काय बोलू हा मला कुठला आणला अरे तू मला मधलाच आहे का तेलगू आहे मला इंडियन मुलाला आहे इंडियन कुठली काय म्हणतोय काय पण भाषा समजत नाही मी सांगतो ना होय. आमच्या देवळाने अडवायचे गवळणी हलवायची हा आता कुठे तुमच्या अरे गवळणी कुठं आहे नवलेचं मी दाखवून हा पण नवलेच्या अन्नाला हात लावला काय म्हणतोय तो? त्याला मी आता याला तिथं घालू गवळणीला म्हणतो ह्याला हात काय लावायचा मग ते हात लावली अरे मी हात कशाला लाव मी सांगतोय हा देवळाने अडवली हा देवळानीच्या अंगाला हात लावणार काय बोलावं तुले हा याला दादा हे काय म्हणतात काय तुम्ही काय सांगतोस काय बोलतोस काय बोलतोस? हा मग मी काय करू मग काय करू मी दाखव 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 पण ह्या ताकीच्या भटक ना मग काय सुद्धा अंदाज नाही लावला. तुला बोला ना माझा अरे मेला या अरे मेला म्हणतो या काठीच्या भोकाकडे बघ. ह्या काठीच्या टोकाकडे बघतोय आता बोललाय होय होय हा मग बघतो मग बघ बघतोस काय तू तू दे आणि खांदवलं काय तुला कचकन झालंय खांदवलं काय झालाय हा अरे गवलन बघ गवलन बघ अरे तिला माझ्यासारख्या विचार पण आहे हा? गवलन दिसत नाही ती गवलन तिला माझ्यासारखा बलमाला पण घातली काय बघितलं काय तू? म्हणतोस काय हा? वाट्या कोण आहे? कुठला ना ती मला दाखवणार आणि भाई. नवलेलं मग कोण दाखवला आणि हा माके हो घालन मारली होय पण त्याला गवलन दाखव काय बाबा रसिको 4 दिवसापूर्वी गाणं ही गवळण मी रेकॉर्ड केलेले आहे पुढील 8 दिवसामध्ये आपल्याला युट्यूबला ते ऐकायला मिळेल माझे वडील कैलासवासी रामचंद्र भालेकर आपल्या शाहिरीतून ही गवळण सादर करायचे जवळजवळ 45 वर्षापूर्वीची ही गवळण आहे शब्दावर लक्षात ठेवा काय म्हटलंय बघ माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली झुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली झुमकत
तुझ्या मित्राला पाठवला होय बघून तरी कुठे गेला तो काय म्हणू जा लवकर म्हणू काय वाटले आणवा नाही आणवा आडवा झालाय होय काय बोलतो काय उपवा नावाय उपवा नावाय उपवा नावाय ना आम्ही बोलवतो त्या सरळ करा हवाय चल बाबा हा सरळ कर उठा उठा लिया लिया याला मी टेपा लावतो टेपा आणि लवकर लाव आवाज असतो आणलं ना एक नंबर मावले केलं मग काय सांगतो माहिती आहे काय हा काय सांगतो होतलं हा ऐकली जाऊ बाबा होतलं हा आणि आपण हा सुरू बाजूला दाखवतो काय म्हणतो काय एक नंबर केला कोण तपास तपास जिवंत आहे का बघ तू हा बघ बघ काय वाटल्या हा काय माहितीये हा तिथं वाटतंय काय वाचतोय तू वाटतंय उठ वाचतोय होय फुफ्फुस वाचतोय वाटतंय वाचतोय ना हा बघ बघ हा बघ खाली बघ. आणि चाललेलं काय चाललेलं हा संजय जन वाचतो. हा. संजय जन अरे मेला जामा व्याजा ठेपा ही मेला ठेपाला माझी जागा आहे काय मला हे मेला ठेपाला जागा आहे जामा ठेपा नाही का एवढं आतमध्ये गुतलंय एवढं आतमध्ये गुतलंय दुसऱ्याला भाग अरे ह्या काय मेला पुन्हा आलं विचार त्याला करा लांबा ठेवा नाही ना हे मिला लावला ही मेला ठेपाला माझी जागा आहे त्याला त्याला एवढं आतमध्ये गुतलं लावलं हा लिहून काय गेला तर झालं तरी काय सांगू अरे मेरे ह्याला गवलन दाखवला आणि गवलन नव्हती काय चल काय म्हणतात अरे म्हणजे काय भरचं म्हणजे काय म्हणतात अरे याला एवढा सगळा लाल लाल आणि लाल लाल पाय लाल. आणि तेवढा आम्ही हापातलो कोणते लालवरती ए लालवरती नाही त्या पोलीसची मावशी काय भुचत का हा डेंजर आहे रे आणि मी काय कमी देऊन गेलाय काय बोलतोय काय होय काय गं तुमच्या मावशीला काय विचारू? मावशी तुम्ही आणल्या कुठून जाणार कुठे ते काय विचारू जा लवकर नाही का आणि जा बोला विचारू काय मावतीला म्हणता म्हणते तू आणि नाना ते ना काय म्हणतो लहानाला काय कुठं जाणार काय बोलला म्हणतो लहानाला कुठं जाणार अरे नाही राजा तो बोला मावशीला विचार आर्मी कुठून जाणार कुठे एवढंच ना मग. असं म्हणजे तुझा पटकन विचारतो ए मावशी ए मावशी त्याला इकडे ये. अरे काय रे? राहिलं गेले हा? मावशी काय तू आली नाही कुठून मी जाणार आहे कुठे आम्ही आल्या रुपयातून जायचे मधुरच्या बाजारला ती वाचा गेली नाही ते काय त्या लोक सांगायचं काय पटत नाही काय झालं काय काय ती पटत नाही का? काय बोलते बघ तुझी फटकन काय बोलू? फटफट बोलायला लागली. काय बोलली पण? म्हणजे आली कुब्यात जाऊन जायचंय म्हणते मुचली ए! हा. असे नाही बोलली काय बोलले आलेले गोकुळातून होय. जाणार मथुरेला अशी बोलले की बोलले तिला सांग. मी काय करू मथुरेचा रस्ता बंद आहे एवढंच ना? हा. ए मावचे ए मावचे इकडे ये म्हशीला म्हणते सर तू लांब पडली काय म्हणते का ती तुला म्हणली गुलाबा उंदीर उलील बोलली तुला मला उंदीर बोलली मग मुलं म्हणतात उलील तिला जातो दाखव हा तुला उलील बोला तुला म्हणली गुलाबा हुंदीर तुला उलील बघ काय माझा उंदीर दाखव उंदीर
आता हिला होऊन दिलं हा, तुला उंदीर नको. मी काय कमी आहे होय? हा, दाखव, दाखव. ते मागचे, ये इकडे माझी नको इकडे ये. अरे तुला मला तू लांब उभीला का तुझ्या अंगाचा वाच येतो तुला मग तुझ्या झालं का? वाच येतो, ए, मागचे तू अंगून कसा साबण तिथला लावतेस काय म्हणतोस नाही बोल. तू अंगाला साबण कुठला लावतेस खादवाला लावतेस का खादवाला अंगून कसाला मावचे एका लातू तुला नाही पाणी बसवलं मावचे तू काय बोललीस काय बोलली तुझ्या जिभेला हाल आहे काय नाही हा? तू काय बोललीस मला काय बोलली हुल्ला पण मला दिसतो ना हुल्ला होय. तुला आता मी दावतो माझा हुंडी तुला आता माझा हुंडी दाखवतो कसायचा कसा हा बघ आता कसायचा या ओलासा हुंडील काय या ओलासा हुंडील यावल्या मोत्या जंगलाला कसा भचका माली आणि कसा कसा भारी पडत नाही तुला अच्छा हुंडील कुठं तिकडं बाहेर पडलं हे कन्या. मी कमी आहे वय ते नाव ये, तुला कुठलं? मी काय बोलो. मी कोणतं नाव घेऊ हॅलो 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 म्हणतोय मी काय हॅलो तू हॅलो ना. हॅलो हॅलो मग काय हॅलो तुला हॅलो. चला हॅलो ए मावशी हॅलो काय हॅलो काय हॅलो हॅलो मावशीला हॅलो. ए, मावशीला हॅलो. हॅलो मावशी अरे मावशीला हवाय तू. मावशी तुला हलवाय सांगतोय हॅलो हॅलो अरे मेरे झालं काय मला पटकन जाऊ दे बाजूला काय ते मला पटकन तुला कुणी आणलं? काय बोलतो माहिती आहे मसोले झाला चहा बंद केवढा म्हणतोय काय मसोले झाला चहा बंद आहे म्हणतोय हा मी ह्या वाटून जाऊ ह्या वाचून जाऊ नको काय काय माझ्या त्या वाचून मगाची मी आलेला आहे कुत्रा आहे का सुरेश काकेचा कुत्रा आहे एक कुत्रा नाही मेला 3 कुत्रा बाधा झाला 3 कुत्रे मेला स्वतःचा खायचं बांधलं झालं मेला 3 कुत्रा बांधला मागे एक फुल मग काय झालं त्या कुत्र्या तुला नका लावला तू कोणाला लावतील नका लावली हॅलो 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 माझ्या लाडक्या रस्ते वर्गातून आलेलं पारितोषिक सुभाष सोनू बारगुडे सुभाष सोनू बारगुडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं बक्षीस वेदांत विजय बारगुडे यांच्याकडून 201 रुपया वेद आत्माराम जाधव दादांकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री महादेश्वर कलामांच्या पाडगाव आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. काय म्हणतो माहिती आहे? माझ्या नका लावलं तुम्ही ह्याला दाखवला आता तुझ्या तर त्याला नका लावून तू कोणाला दाखवतील कामाचं पण पटकन ओके काल असं वाटवतो आता येणार नाही अरे मेरे आम्ही दुसऱ्या वाटेल पण आता सगळं बंद करून एका उभा इथे म्हणतात तरी कोण तुम्हाला बरकलात नाही ए मला कोण म्हणतात रे झाला मला कोण म्हणतात एवढा वेळ झाला की आदित्य माझ्या कोणाची नाव माहितीच नाही काय बोलतो मला कोण म्हणतात कृष्णदेवाचे संगडी शिवलीला काय सांगतो काय सांगू काय काय कृष्णदेवा शिवलीला होय कृष्णदेवाचे संगतीचे संगडी कृष्णदेवाचं संगतीचे 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 कायदा आहे कायदा कसला असतो माझ्या मामा कायदा माहित नाही कायदा म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड काय झालं काय बोलली काय त्याला आधार कार्ड पॅन आपलं कसं आधार कार्ड रेशन कार्ड तसं आपले पॅन कार्ड असं मला काम सुटला थांब राधे गवळाच्या पोरी नको जाऊ मथुरे बाजारी आडवा येईल आडवा तो गिरीधरी फोड
पुढील माठ तुझा ग भिजल भर तरी साडी पुढील माठ कमराधे गवळण नारी, रघुनाव मधुरे मनारी, कृष्णदेवाचा हुआ, आम्ही सवगडी पुढील माठ तुझा ग भिजल भर तरी हॅलो मायबाप रसिक आलेलं पारितोषिक मोहन जाधव यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे व त्याचप्रमाणे रितेश लाड यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्यांचंही म्हणणं आहे की मावशीनं एखादा छानसा हुकाना घ्यायचा आहे. रितेश अरे गुलाबानो त्याला तुम्ही चांबडाला बंद करा. रितेश रावांचं नाव घ्यायचंय. ऐका रितेशराव जरा ऐक, जरा नवीनच घेते, जरा चुकलं बिकलं जरा माफ कर. ऐका गुण जुळे 36 आळ्या जुळून रेशीम काठी. एक उकाणा घेते, जन्म देते आई बापासाठी. शेतकरी कष्ट करतो शेतात आपल्या पोटासाठी. सीमेवर रक्षण करतो फौजी आपल्या देशासाठी. आई बापाचा जन्म कोणासाठी? एक कन्या आली त्यांच्या पोटी, स्मित हास्य आले आई बापाच्या ओठी. लहानाचे मोठे केले कोणासाठी? शिकवली शाळा जुळाने संबंध. सासरे घरात जुळला तर ऋणानुबंध. थोडी ओळख थोडी नाते संबंध. आज आहे हळदीचा दिवस, तयारी केली खूप घाईने. हळद लावली आईने, आई बापाने माझे सर्व हट्टे पुरवले. हळद लावताना बापाचे डोळे अश्रूंनी भरले. लग्नासाठी भाऊबंध नातेवाईक आणि तयारी केली गावाने. रडता रडता हळद लावली माझ्या छोट्या भावाने. उगवला दिवस आता लग्नाचा, आता वाजले 12, सणीचे वाजले सूर. सासरघर आहे खूप दूर, आई तू करू नको हुरवून. पाहुणे जमले भरपूर, मामाने केली घाई. तुळशीला पाणी घालते माझी आई. मंगलाष्टका झाली सुरुवात, भजनात वाजी मृदुंगाने टाळ. नवरदेवाने गळ्यात घातली माळ. बापाने केले कन्यादान, डोळ्यात आले पाणी. आई बापासारखा जीव लावणार नाही दुसरी कोणी. गोकुळात वाजे श्रीकृष्णाची बासरी. हंबरटे पुढे गायीनी वासरी. माहेरची लक्ष्मी आहे तर निघाली सासरी. उखाणे घेते नवा आणि रितेश रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा, मला जन्मोजन्मी हवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मी काय म्हणतो माझी भावना शिकायला होती काय विचारू कायदा ऐकला ना, कायदा आमच्या कायद्याने बसायला गेलो. आमच्या कायद्याने याला साहेब माझं बारीक काम माझं मी नको करू. माझं काम पहिलं नंतर बसवणार. पप्पी अरे मी पप्पी नाही रे. मग कोण आहे? चंद्रा. चंद्रा. त्यांना असू दे, त्यांना मला सगळं चालतंय. पप्पी आहे मला आता कसं तरी व्हायला लागलंय, काय तरी व्हायला लागलंय, कसं तरी होत नाही. अरे मावशी, मला आता कसं मावशी बसेल? मरते, भाव यायला बोलवलं तू वाचली. आता मावशी काय करायची आहे? मी आहे ना, मावशीला मध्ये कशा बोलवते. पण मी काय म्हणते, या स्वतःला झाली किती लावलेली जेल झाल्यासारखी. अरे ती माझ्या बाईला लावली ना. तुझ्या पाठीच लावली, माझ्या पैसे नको तुला.
तुझं पैसे मी कशाला देणार? बाई असं काय बोलतोय हा? पाटील माझं एक नाव दे ना चांगलं. तुझं नाव अगं मावशी मध्येच हसायचं. अगं मावशी अगं, मी तुला नाव घ्यायला सांगतो. अरे तुला माझ्या कोणचं नाव कशा घ्या सांगतोस तुला मर मेले मर आणि मेला मर हा. मला तू पाटील आहे. अला बाप ग सुद्या मी तुझ्या कधी येतोय बोल काय म्हणते तू नेहमी या चंद्राचीच पाणी का बघतोस रे? कारण त्याला मी आवडते. आता कसं झालं माझा आहे. कुचकुच तुला आवडत नाही मी तो फक्त माझा आहे. होय, मी तुला आवडतो. तो माझा आहे. माझा आहे. अला, कोणता आहे? तो माझा आहे. अला, मेलं की नाही? तो माझा आहे. अला, माझा आहे. अला, अला, बापरे. अला, काय तुला पण काय झालं ए, पेंड्या, तू मला सगळं बोलतोय. हा, तेल गेला. हा, माझा. हा, गेल गेला. ए, नारळ माझा आहे. ती माझा आहे. ती ए, तुला पण काय तू मारमध्ये? या गेला. ए, नारळ माझा आहे. हा, तू जात आहे मी मी तुझा मी काय कोणतीच की नाही तेवढी म्हणून टाकू ती म्हणजे या ह्याला टिकाला शालपालाय ती म्हणजे शालका टिपालाय टिपल नाही टिका आग लागली तोडण्याची तुमचं काय मला पटलाय लवकर बसून घे अगं कोणी ना आपण याच्या कायद्याने बसता ना कमी म्हणून बसूया बसा याला पाच टिका नाही याला पाच टिका नाही राधेच्या मथुरेला जाता येणार नाही. आमचा रस्ता अडवणार आपण कोण? मी भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान असे असतात? मग राधे कसे असतात? पाणीपतला, बेंबीला, मस्तकी सोडा का तुला, कधेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल नामाचा जय जयकार करत असतात. राधे करून या पुस्तकाचं धारण केलं आहे. मग सांगा तर तुमचा जन्म पुन्हा? ऐक तर. महिरावणाची राणी तू चंद्रसेना राणी गवचनात बंद झाली विसरलीस कागरा देवचनाला पटराणी करणार होतो त्यावेळेला विसरलीस कागरा देवचनाला पटराणी करणार होतो त्यावेळेला
तिसरा वतारवर धरुनी पृथ्वी भारताने वाहुनी चौथा अवतार नरसिंह पाचवा अवतार वामन करुनी राजा बळी पाताळी धाडोनी दहावा अवतार परशुराम सातवा अवतार रामधरुनी लंकापती रावण वधुनी आठवा अवतार कृष्ण ऐकलंस का राजा माझा जन्म खुना? हो देवा, बघा पोरीनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. हो, मी शरण आलो. त्या फुलाचा राजा आहे. राजाच्या आपसात प्रेम केले तुझ्यावर मी मना मोहना नाही कळली मीरा काय झाला गुन्हा रे काय झाला गुन्हा प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना नाही कळली मीरा पूजिते तुला मी हृदयात सावन घेते तुझा श्वास तुझ्या नामे श्वास घेते तुझ पाहता भान हरते तुझा नामे श्वास घेते तुझ पाहता भान हरते मनोमनी आगे जपते सर्वस्व तुझ वाहते रंग